श्री स्वामी समर्थ. चला आज आपण हरभऱ्याची उसळ बनवणार आहे. तर आपण हो का इथं कढीपत्ता घेतलेला आहे, इथं चाट मसाला घेतलेला आहे, इथं लसूण घेतलेला आहे, इथं कोथिंबीर घेतलेली आहे, इथं लिंबू घेतलेला आहे, इथं हळद घेतलेली आहे, इथं जिरे घेतलेले आहेत, इथं मोहरी घेतलेली आहे. हे आता इथं कढई ठेवलेले आहे. तर आता आपण सगळ्या वस्तू ह्या टाकून घेऊया. आधी जिरे टाकूया, मोहरी टाकूया, लसूण टाकून घेऊया, कढीपत्ता टाकून घेऊया. आता हलवून घेऊया आपण. आणि ही आपण हरभरे गावरान आहेत आपले रानातले. आणि आपण ह्यात 2 चमचे मीठ टाकून आपण कुकरला 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तेव्हा काही असे मऊ शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आपण नुसतं तेला मिठात त्याची उसळ बनवायची. आता कोथिंबीर टाकून घेऊया आपण. चांगलं खरपूस तळून घेऊया. थोडं आपण चवीनुसार मीठ टाकूया. आपण उकडू घालताना मीठ टाकलं होतं, पण थोडं टाकून घेऊया म्हणजे या सारणला मीठ लागलं जातं. आता आपण थोडं हळद टाकून घेऊया, थोडी लाल मिरची टाकून घेऊया एक. आता आपण ती लाल मिरचीच बनवणार आहे. आता एक जीव करून घेऊया म्हणजे सगळं तेला मिठात असं खरपूस तळल्या जातं. आता आपला चाट मसाला टाकून घेऊया. आता आपले हरभरे टाकून घेऊया. बघा कशी आपली एकदम छान अशी उसळ झालेली आहे हरभऱ्याची. आता आपण लिंबू पिळून घेऊया. लिंबू कसं खायला छान असतं आणि पोटपिंड साफ राहतं ना. आणि हे आता हरभरे आहेत ना, हे गावरान हरभरे आहेत आपल्या शेतातले. बघा असं हे करून याला 5 मिनटं वाफेवर ठेवूया. बघा आता आपली उसळ मस्त अशी कडक झालेली आहे. आपण ही एकदम निस्ते तेला ह्याच्यामध्ये फ्राय केलेली उसळ आहे आपली हरभऱ्याची. आणि माझ्या मैत्रिणींनो, नक्की ही मुलांना खायला पौष्टिक असते कडधान्य. तुम्ही उसळ करून देत जावा प्रत्येक कडधान्याची. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा.